नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 या परीक्षेकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. मागच्या व्हिडिओत आपण सिलेबस इंट्रोडक्शन घेतलेले पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा 100 मार्काकरिता असतो. त्यात 50 क्वेश्चन दिले असतात. प्रत्येकी क्वेश्चनला 2 मार्क असतात आणि पेपर 2 हा 200 मार्काकरिता असतो, ज्यात 100 प्रश्न असतात आणि त्यातही प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. आज आपण बघणार आहोत लायब्ररी सायन्सचा फर्स्ट युनिटमधला फर्स्ट टॉपिक जो आहे डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. यालाच आपण DIKW हेराची असे म्हणतो. हे डेटा समजून घेण्या अगोदर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया की डेटा म्हणजे काय. तर डेटा हा असं एक हे आहे की ज्याला अर्थ नसतो. म्हणजे जर तुम्ही साधं कोणाला जर म्हणत असाल की मोबाईल, जर तुम्ही एखाद्याला मोबाईल हा सिंगल वर्ड तुम्ही जर यूज करत असाल पण त्याला यातनं काहीच समजणार नाही. जर तुम्ही याला म्हणाल की मला मोबाईल पाहिजे, जर तुम्ही हा वर्ड पाहिजे हा शब्द जर तुम्ही त्याच्याशी जोडाल, म्हणजेच डेटाला एका स्ट्रक्चर फॉर्ममध्ये आणाल, तर हे एक तुमचं होऊन जाणार इन्फॉर्मेशन. हे तुमचं होऊन जाणार इन्फॉर्मेशन. सो आता डेटा बघूया. डेटा इज रॉ फॅक्ट हॅव्हिंग नो मिनिंग. म्हणजेच डेटा अशा कच्च्या वस्तुनिष्ठ गोष्टी आहेत ज्यांना स्वतःचे स्वतंत्र अर्थ नसतात. डेटा म्हणजे माहिती तयार होण्यापूर्वीचा प्राथमिक स्वरूपातील घटक. डेटावरनं खूपदा प्रश्न आलेले आहेत की डेटा चे कीवर्ड्स वरून पण विचारण्यात येतात. कधी कधी मॅथ्स द PS मध्ये डेटा म्हणजे काय किंवा डेटा हा काय आहे, रॉ फॅक्ट आहे, तो मिनिंगलेस आहे की मिनिंगफुल आहे, हे सुद्धा विचारण्यात येतं. द डेटा वर्ड इज फर्स्ट टाइम यूज इन 1964 इन इंग्लिश लँग्वेज. डेटाचा सर्वप्रथम उपयोग जो आहे तो 1964 मध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये झाला. The word data is derived from Latin word. डेटा या शब्दाची उत्पत्ती ही लॅटिन शब्दापासून झालेली आहे, जो की प्लुरल फॉर्म ऑफ दातुम, जो की दातुम या वर्ड पासून आलेला आहे. दातुमचा अर्थ होतो टू गिव्ह और समथिंग गिव्ह, म्हणजेच देणे किंवा दिलेली गोष्ट. तर लॅटिन शब्दापासून दातुम या शब्दाच्या बहुवचनी स्वरूपातून हा आलेला आहे. दातुमचा अर्थ देणे किंवा दिलेली गोष्ट असा होतो. द टर्म डेटा इन्क्लुडेड फॅक्ट्स, फिगर्स. इथे काय आहे, काही फिगर्सचा इथे उपयोग होतो, काही नंबर्स घेतले जातात, काही लेटरचा वापर होतो, काही सिम्बॉल्स, काही वर्ड्स, काही चार्ट्स, काही ग्राफ that represent an ideas, objective and concepts and conditions. म्हणजे डेटा या संज्ञेत तथ्य, आकडे, अक्षर, चिन्ह, शब्द, आलेख, ग्राफ यांचा समावेश होतो, जे काय करतात, जे विचार, वस्तू, संकल्पना किंवा परिस्थितीचे काय करतात, रिप्रेझेंटेशन करतात, प्रतिनिधित्व करतात. जर आपण एक्झाम्पल बघितलं तर मी इथे नंबर घेतलेला आहे 2025, दुसरा घेतलाय 250 स्टुडंट आणि तिसरा आहे जे सायन्स बुक. यातनं तुम्हाला काय कळतंय? काहीच नाही. 2025 सध्याचं इयर सुरू आहे. 250 स्टुडंट, तर 250 स्टुडंट ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकतायत की लायब्ररीचे क्लासेस त्यांनी जॉईन केलेले आहे, किंवा तुमच्या कॉलेजचे इनटेक 250
स्टुडंटची आहे का, काहीच कळत नाहीये, मीन्स अर्थ निघत नाहीये. सोबतच सायन्स बुक, तुमच्या लायब्ररीमध्ये सायन्स बुक अवेलेबल आहे किंवा नाही हे आपल्याला यातून कळत नाहीये. म्हणूनच डेटा जो असतो तो रॉ असतो, मिनिंगलेस असतो. डेटाची इन्फॉर्मेशन बघूया आता. डेटाची व्याख्या जी की युनेस्कोने दिली आहे. अकॉर्डिंग टू युनेस्को, डेटा इज फॉर्मलाइज मॅनर सुटेबल फॉर कम्युनिकेशन, इंटरप्रिटेशन और प्रोसेसिंग बाय ह्युमन और ऑटोमेट. म्हणजे डेटा म्हणजे अशी औपचारिक पद्धतीने मांडलेली माहिती जी मानव किंवा स्वयंचलित यंत्रणा यांच्याकडून संवाद, विश्लेषण किंवा प्रक्रिया करण्यास योग्य असते. टाइप्स ऑफ डेटा आता आपण बघूया. डेटाचे 3 टाइप्स आहेत. डेटा हा 3 टाइप्स. फर्स्ट इज बेस्ड ऑन नेचर, सेकंड इज सोर्स ऑफ नॉलेज, बेस्ड ऑन सोर्स, अँड थर्ड वन इज बेस्ड ऑन मेजरमेंट. यालाच आपण नैसर्गिकतेच्या आधारित डेटा, स्त्रोताच्या आधारित डेटा आणि मोजमापाच्या आधारित डेटा असं मराठीत म्हणूया. Based on nature, it also have 2 type of data, qualitative data, quantitative data. यालाच क्वालिटी मीन्स गुणात्मक आणि क्वांटिटी मीन्स परिणामात्मक. याला स्टॅटिस्टिकल डेटा सुद्धा म्हणतात. बेस्ड ऑन सोर्सेस मध्ये प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. जसं आपण डिस्क्रिप्शन पुढील स्लाइड मध्ये बघणार आहोत. Based on measurement, nominal data and ordinal data. Based on source, यामध्ये based on nature यामध्ये क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. यालाच आपण गुणात्मक आणि क्वांटिटीला आपण परिणामात्मक. तिथे आपल्याला प्रमाण सांगतात. ओके. तर क्वालिटेटिव्ह डेटा काय असतो? डिस्क्रिप्टिव्ह असतो, नॉन न्यूमेरिक असतो. तुम्ही क्वालिटेटिव्ह डेटा जेव्हा रेट करतात ना या वर्डला, तेव्हा तुम्हाला इथेच तुम्हाला समजून येणार. क्वालिटी म्हणजेच हा गुण दाखवतो, गुणात्मक असतो. जसं इथे सांगितलं एक्झाम्पलमध्ये, बुक टायटल, ऑथर नेम, सब्जेक्ट्स नेम, हे जे काय आहे गुणात्मक आहे. हे नॉन न्यूमेरिकल फॉर्ममध्ये असते, डिस्क्रिप्टिव्ह असतं. म्हणजे यात जास्तीत जास्त थेअरी या पोर्शनचा आपण वापर करीत असतो. आता बघूया क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा याला आपण मराठीत परिणामात्मक डेटा म्हणतो. जो काय असतो? मेजरेबल असतो, न्यूमेरिक फॉर्ममध्ये असतो. जसे की नंबर ऑफ बुक्स तुम्ही काउंट करू शकता, स्टुडंट काउंट करू शकता, इश्यू रिटर्नचं तुमचं स्टॅटिस्टिक तुम्ही करू शकता. तुमच्या लायब्ररीमध्ये किती रोजचं करू शकता, वीकली करू शकता, मंथली करू शकता, इयरली तुम्ही स्टॅटिस्टिकल तुम्ही याचं चेक करू शकता, याचं प्रमाण घेऊ शकता. म्हणून याला क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणतात. समोर बघूया. बेस्ड ऑन सोर्स, स्त्रोताच्या आधारावर जे डेटा आहे त्याला आपण म्हणतो बेस्ड ऑन सोर्स. त्यात पण 2 टाईप दिलेले आहे, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटालाच मराठीत प्राथमिक डेटा म्हणतात आणि सेकंडरी डेटाला द्विमितीय डेटा म्हणतात. प्रायमरी डेटा, द रिसर्चर इज द फर्स्ट पर्सन टू obtain the data
इट्स मीन डेटा कलेक्ट डायरेक्टली. काय तर जो रिसर्चर असतो तो सर्वप्रथम डेटा काय करतो, कलेक्ट करतो. कसा करतो, डायरेक्टली करतो. तो जो डेटा असतो त्याला आपण प्राथमिक डेटा म्हणतो, जो की कोणीच यूज केलेला नसतो, जो आपण डायरेक्ट घेत असतो त्याला डायरेक्टली थेट आपल्याकडे तो डेटा रिसर्चर कलेक्ट करीत असतो. जसं आता सर्वेद्वारे करीत असतो, काही इंटरव्ह्यूजद्वारे, ऑब्झर्वेशनद्वारे. आता एक सांगता येईल की रिसर्च स्कॉलर जे असतात ना त्यांना त्यांच्या PhDच्या टॉपिक रिलेटेड डेटा कलेक्ट करायचा असतो. त्यांचं जर एखाद्याचं सर्वे मेथड असेल तर ते काय करतात, त्या सर्वेद्वारे एक तुम्हाला गुगल फॉर्म देऊन देतील किंवा ऑफलाईन देतील किंवा ऑनलाईन देतील आणि पाहिजे ती इन्फॉर्मेशन ते तुमच्याकडनं फिल करून घेतात. आपण दिलेली जी इन्फॉर्मेशन असते ती त्यांच्यासाठी प्राथमिक डेटा असतो, म्हणजेच प्रायमरी डेटा असतो. चला तर आता बघूया सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा मीन्स डिमेटियर डेटा ऑलरेडी अवेलेबल फ्रॉम अदर सोर्सेस, जे की आधीच इतर स्रोतापासून जे की आलेले असते, मीन्स ऑलरेडी आहे, ऑलरेडी अवेलेबल आहे, त्याला आपण सेकंडरी डेटा म्हणतो. जसे लायब्ररी रेकॉर्ड्स, रिपोर्ट्स, पब्लिश पेपर, हे जे आहे ते काय आहे, सेकंडरी डेटा. युनिव्हर्सिटी लायब्ररी ॲन्युअल रिपोर्ट्स आपण एक्झाम्पल घेतलेला आहे, जे की ऑलरेडी अवेलेबल आहे, जो डेटा त्याला आपण सेकंडरी डेटा म्हणतो. बेस्ड ऑन मेजरमेंट, जो की यालाच आपण काय म्हणतो, स्केल ऑफ डेटा असेही म्हणतो, जो की मोजमापाच्या आधारावर असतो. मोजमापाच्या मोजमापाच्या आधारित असतो. स्केल ऑफ डेटा, याचे पण दोन टाइप्स दिलेले आहेत, नॉमिनल डेटा आणि दुसरा आहे तो ऑर्डिनल डेटा. नॉमिनल डेटालाच मराठीत काय म्हणतात, नाममात्र डेटा. द नॉमिनल स्केल इज युज्ड फॉर assigning number as the identification of individual unit. म्हणजेच प्रत्येक घटकाला ओळखण्यासाठी एक क्रमांक दिलेला असतो, एक नंबर दिलेला असतो. तो जो डेटा असतो त्याला आपण नॉमिनल डेटा म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, फिक्शनचे बुक्स असतात, नॉन फिक्शन्स रेफरन्स बुक जे असतात ते काय असतात, त्यांना आयडेंटिफाय करायसाठी आपण एक नंबर देत असतो सोबतच. जसं तुम्ही आता लायब्ररी सायन्सचा जर नंबर म्हणाल, DDC जर शिकले असाल तुम्ही, क्लासिफिकेशन केलं असेल, तर लायब्ररी सायन्सचा नंबर आहे 202. तर लायब्ररी सायन्सला आयडेंटिफाय करायसाठी हा नंबर दिलेला आहे 202. तर हा जो डेटा झाला, हा झाला आपला नाममात्र डेटा. ओके, आता आपल्याला बघायचं आहे ऑर्डिनल डेटा. ऑर्डिनल डेटा म्हणजे क्रमबद्ध डेटा. इट इंडिकेट the order or graded relationship among the number assigned to the observation method. This number can note rank of different category having relationship in a defined order. म्हणजेच संख्या किंवा मोजमापाद्वारे घटकाचा क्रम किंवा क्रम श्रेणी सूचित करणे, जे की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आणि सेवांवर आधारित असते. जसं की आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे सॅटिस्फॅक्शन लेवल. स्टुडंटचं सॅटिस्फॅक्शन लेवल म्हणा किंवा आपलं सॅटिस्फॅक्शन लेवल म्हणा, काय असतं, एक लेवल असतं सॅटिस्फॅक्शनचं. हाय लेवल असतं, मीडियम लेवल असतं, लो लेवल असतं. तसंच आपल्याला आपण म्हणतो मी या गोष्टीची ॲग्री आहे, डिसॲग्री आहे, मोस्टली ॲग्रीड आहे. तर हे जे क्रम आहे त्याला आपण ऑर्डिनल डेटा म्हणतो. खूप तुम्हाला समजत असेल, काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेरीज टाकू शकता. मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी मी इथे स्लाईड दिलेली आहे डेटाच्या प्रकाराची, ते तुम्ही इथे यूज करू शकता. आता आपण बघूया माहिती, इन्फॉर्मेशन.
इन्फॉर्मेशन हा वर्ड खूप म्हणजे खूप नॉर्मल वर्ड आहे किंवा कॉमन वर्ड आहे, हो ना. पण यात आपल्याला थोडी डीप स्टडी करायची आहे. यातूनही प्रश्न विचारलेले गेलेले आहेत परीक्षेला. द वर्ड इन्फॉर्मेशन डिराईव्ह फ्रॉम लॅटिन. लॅटिन वर्डमधून आलेले इन्फॉर्मेशन हा वर्ड आहे फोर्मा अँड फॉर्मेटिव्ह. फोर्मा अँड फॉर्मेटिव्ह या दोन शब्दापासून इन्फॉर्मेशन हा शब्द बनलेला आहे. माहिती हा शब्द दोन लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे, फॉर्मा अँड फॉर्मेटिव्ह. इन्फॉर्मेशन इज प्रोसेस्ड ऑर्गनाइज्ड डेटा विथ मिनिंग. म्हणजे याला अर्थ असतो, जो की प्रक्रियायुक्त संघटित डेटा आहे ज्याला अर्थ असतो. असा जो डेटा असतो किंवा अशी जी गोष्ट असते त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो, माहिती म्हणतो. एक्झाम्पल बघितलंय मगाशी आपण डेटामध्ये काय बघितलं होतं, 2025 250 स्टुडंट आणि काय सायन्स बुक, हे 3 आपण छोटे छोटे म्हणजे आपल्याला समजत नव्हतं की ते काय आहे, एक्झॅक्ट त्याचा अर्थ निघत नव्हता. परंतु आता त्या डेटावर प्रोसेस झाली, डेटावर काय झाले, प्रोसेस झाली आणि आता आपल्याला इकडे अर्थ मिळाला आहे त्या डेटावर प्रोसेस होऊन. जसं 250 students borrow science book in 2025. म्हणजे 225 मध्ये 250 स्टुडंटने सायन्स बुक काय केली आहे, बॉरो केलेली आहे. आले याची इन्फॉर्मेशनची काही कॅरेक्टरिस्टिक आहे. इन्फॉर्मेशन ही काय असते, कॉन्टेक्स्च्युअल असते, स्ट्रक्चर असते, रचित असते, संरचित असते, जे की आपल्याला प्रॉपर त्याचं मिनिंग्स आपल्याला त्यातून मिळत असतो. तसेच काय युजफुल आहे, म्हणजेच उपयुक्त आहे. आता बघूया आपण डेफिनेशन. इथे काही ऑथर्सने आपल्याला त्यांच्या अकॉर्डिंग डेफिनेशन्स दिले आहे. प्रत्येक ऑथरची आपण डेफिनेशन बघूया. अकॉर्डिंग टू ॲन बल्किंग, इन्फॉर्मेशन इज व्हॉट इज कॉल्ड विच हॅज द ॲबिलिटी टू चेंज शेप. म्हणजे अशी गोष्ट ज्यामध्ये रूप बदलण्याची क्षमता असते. ॲलन बल्किन यांनी काय सांगितले, जे अशी इन्फॉर्मेशन किंवा अशी गोष्ट ज्यात इन्फॉर्मेशनला त्या गोष्टीला चेंज करण्याची, त्याचे रूप बदलवण्याची क्षमता असते. ठीक आहे. अकॉर्डिंग टू जे बिकर, हे काय म्हणतात त्यांच्या वाक्यात ते बघूया. फॅक्ट्स पर्टेनिंग टू अ सब्जेक्ट आर कॉल्ड इन्फॉर्मेशन. म्हणजे एखाद्या विषयाशी संबंधित तथ्य माहिती म्हणून ओळखली जाते. एखाद्या विषयाशी संबंधित तथ्य जी माहिती म्हणून ओळखली जाते त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. अकॉर्डिंग टू हॉफमॅन काय म्हणते, इन्फॉर्मेशन इज अ कॉम्प्लिलेशन ऑफ स्टेटमेंट, फॅक्ट्स ऑर शेप. म्हणजेच माहिती म्हणजे विवरण, तथ्य किंवा रूपांचे संकलन आहे. काही डाऊट असल्यास तुम्ही विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एक इथे सांगायचं आहे, यातून 2 ते 3 क्वेश्चन तर तुम्हाला विचारण्यात येतीलच की लॅटिन हा शब्द इन्फॉर्मेशन हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे आणि ते शब्द कोणते. तर इन्फॉर्मेशन हा शब्द लॅटिन या शब्दापासून आलेला आहे आणि ते 2 शब्द कोणते आहेत, फॉर्मा अँड फॉर्मेटिव्ह. ओके. Now we see the knowledge. What is knowledge? आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज नाहीये किंवा तिला त्या गोष्टीचं खूप नॉलेज आहे, बा कसं आहे ती गोष्ट, तिला कसं माहिती. तर आपण आता त्या नॉलेजबद्दल आपण शिकणार आहोत. नॉलेजलाच आपण मराठीत ज्ञान म्हणतो. नॉलेज इज familiarity, awareness or understanding of someone or something such as fact, information, description or skill.
which is acquired through experience or education by perceiving, discovering or learning. ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान ही एखादी व्यक्ती किंवा गोष्टीची ओळख, जागरूकता, आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल जागरूक करतं, अवेअर करतो, ती गोष्ट समजून आपण घेतो. जसे की ती काय असते, काही तथ्य असतील, एखाद्या मागचे तथ्य असतील, फॅक्ट्स असतील, इन्फॉर्मेशन असेल, कौशल्य असतील, जी की काय करतो व्यक्ती हा काय अनुभवाद्वारे, शिक्षणाद्वारे शिकत जातो, मिळवीत जातो. मग ते अनुभव कसे घेतो तो? तर ते अनुभव तो निरीक्षण, शोध, अध्ययन किंवा शिक्षणाच्या प्रक्रियेतून घेत असतो. ओके. इन अदर वर्ड knowledge is a accumulation of fact and data that an individual or a group has to learn about or experience. It's being aware to something and having information. म्हणजेच काय? ज्ञान म्हणजे तथ्य डेटाचे संकलन. तथ्य आणि डेटाची काय आहे? संकलन आहे. तथ्य म्हणजे काय? जे की तुमचं फॅक्ट आहे, त्या गोष्टीत काहीतरी अर्थ निघतो. तथ्य आहे ना, म्हणजे ऑथेंटिक आहे ती गोष्ट एकदम, असा आणि अशा डेटाचे जे संकलन आहे, जे एखाद्या व्यक्तीने शिकलेले किंवा अनुभवलेले असते. हे एखाद्या गोष्टीची जागरूकता पण असू शकते किंवा माहिती असू शकते. ठीक आहे. Knowledge is really about facts and ideas that one acquired through study, research, investigation, observation or experience. ज्ञान हे खरे तर तथ्य आणि कल्पना आहेत, बरोबर, जे व्यक्ती त्याचा अभ्यास, संशोधन, त्याच्यावर रिसर्च करून, इन्व्हेस्टिगेट करून, ऑब्झर्वेशन, निरीक्षण करून आणि अनुभवाद्वारे मिळवित असतो. जसं आता मी इथे काही म्हणजे तुमच्या लक्षात राहण्याकरिता मी पॉईंट्समध्ये हे सांगितलेले आहे. ॲप्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू एक्सपिरियन्स अँड अंडरस्टँडिंग. अनुभव आणि समाज याद्वारे माहितीचा अभ्यास किंवा वापर म्हणजे तुमचं नॉलेज. आता मी एक्झाम्पल घेतलं आहे इथे, लायब्ररियन नोज बॉरोविंग ट्रेंड ऑफ स्टुडंट. म्हणजेच लायब्ररियन या विद्यार्थ्यांच्या काय म्हणतात त्याला, पुस्तक किंवा जे काही कर्ज आपल्याला बुक घ्यायची आहे त्या स्टुडंटच्या बद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे. म्हणजे लायब्ररियनला माहित पाहिजे की स्टुडंटला कुठल्या टाईपचं बुक्स घ्यायचं आहे. ठीक आहे. तर नॉलेज काय असतं? पर्सनलाइज असतं, ॲक्शनेबल असतं, डायनॅमिक असतं, वैयक्तिक असतं, कृतिक्षम असतं आणि गतिशील असतं. जर तुम्हाला नॉलेज हे जर एकदम सिंपल याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं की नॉलेज कशाला म्हणतात किंवा नॉलेजचे कन्सेप्ट काय आहे, तर मी इथे फॉर्म्युला दिलेला आहे. एक्सपिरियन्स नॉलेज प्लस प्रॅक्टिकल स्किल म्हणजे तुमचं नॉलेज. वास्तविक अनुभव आणि व्यावहारिक कौशल्य म्हणजे नॉलेज होय. acquiring or gaining of information to solve any problems. म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी माहिती आपण संकलित करीत असतो किंवा मिळवित असतो. एखादी तुम्हाला प्रॉब्लेम आली आणि त्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेजच नसेल तर तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात खूप अडथळा येईल किंवा तुम्ही एखाद्याची मदत घ्याल जो की त्या गोष्टीमध्ये मास्टर असेल किंवा त्या गोष्टीबद्दल एखाद्याला नॉलेज असेल, त्या व्यक्तीची तुम्ही मदत घ्या. त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून तुम्ही काय कराल, ती तुम्ही शिकाल, स्वतः एक्सपिरियन्स घ्याल आणि समोर जर तुम्हाला एखादी गोष्टीत तुम्हाला अडचण येते किंवा कुठली प्रॉब्लेम येते तर तुम्ही ती गोष्ट त्या गोष्टीवर अप्लाय करू शकता आणि ती तुम्ही तुमच्या ज्ञानाद्वारे किंवा तुमच्या नॉलेजद्वारे तुम्ही ती सॉल्व्ह करू शकता.
आता बघूया टाइप्स ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रकार. रॅशनल नॉलेज, इंडक्टिव्ह नॉलेज आणि सायंटिफिक नॉलेज. रॅशनल नॉलेजलाच मराठीत तार्किक ज्ञान म्हणतात. दिस नॉलेज इज पॉझिटिव्ह अँड based on experiment. Rational knowledge is natural and inherent. In the field of science, this knowledge develops in the form of theoretical knowledge and other field as philosophy. मराठी त्याला आपण काय म्हणतो? तार्किक ज्ञान. हे ज्ञान काय आहे? सकारात्मक असते आणि प्रयोगावर आधारित असते. तार्किक ज्ञान हे काय? सहज स्वाभाविक आहे, नॅचरल आहे, अंतर्निहित आहे, इनहेरंट आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात हे काय असते? ज्ञान सैद्धांतिक असते. काय असते? थेरॉटिकल रूपात असते. थेरॉटिकल रूपात ते विकसित होते. आणि इतर क्षेत्रात मीन्स अदर फील्डमध्ये हे फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाच्या रूपात आपल्याला दिसून येते. इंडक्टिव्ह नॉलेज काय आहे? इंडक्टिव्ह नॉलेज रॅशनल नॉलेज डेव्हलप अँड ट्रान्सफर इटसेल्फ इनटू इंडक्टिव्ह नॉलेज. म्हणजेच तार्किक ज्ञान विकसित होऊन स्वतःचे अनुक्रमिक ज्ञानावर रूपांतरित करणे म्हणजे इंडक्टिव्ह नॉलेज. हे नॉलेज काय आहे? हायेस्ट कॅटेगरी ऑफ नॉलेज आहे. या नॉलेजची कॅटेगरी जी आहे, श्रेणी जी आहे ती उच्च आहे, सर्वोच्च मानली जाते. जसे विच इन्व्हॉल्व ब्रेन, इनसाइट, परसेप्शन, इंटेलिजन्स. जसं बुद्धिमत्ता मेंदू, अंतर्दृष्टी, निरीक्षण, बुद्धिमत्ता यांचा समावेश होतो. दिस नॉलेज टेक द हेल्प ऑफ लॉजिक अँड अनालिसिस. हे कशाद्वारे? विश्लेषण आणि ज्ञानाच्या तर्काच्या आधारावर आधारित असते. ठीक आहे, किंवा यांची मदत घेत असतात. दिस नॉलेज व्हॅरियस फ्रॉम पर्सन टू पर्सन्स. हे काय आहे? व्यक्तिपरत्वे वेगवेगळे अनुक्रमित असतात. दिस कम फ्रॉम सबकॉन्शियस स्टेट ऑफ माइंड अँड कॅन नॉट बी चॅलेंजेस. या ज्ञानाचं उत्पन्न जे आहे ते काय आहे? सबकॉन्शियस माइंड मीन्स मेंदूच्या अचेतन अवस्थेतून आलेला आहे. आणि यावर प्रश्न किंवा प्रश्न उपस्थित करणे खूप कठीण आहे. असा हा इंडक्टिव्ह नॉलेज आहे, अनुक्रमित ज्ञान आहे. सायंटिफिक नॉलेज. सायंटिफिक नॉलेज काय आहे? इट इज डिफाईन्ड. याला मराठीत आपण काय म्हणतो? वैज्ञानिक ज्ञान. ओके, सो इट इज डिफाईन्ड and organized on the basis principle and it is called the scientific knowledge. Science is the systematic update to the knowledge. Systematic update of knowledge. हे ज्ञान जे वैज्ञानिक ज्ञान आहे ते काय? सैद्धांतिक ज्ञान आहे, वैज्ञानिक ज्ञान आहे जे की प्रिन्सिपल आणि रूल म्हणजे सिद्धांत आणि नियम यावर आधारित आहे. सुसंघटित असते हे ज्ञान, म्हणून त्याला वैज्ञानिक ज्ञान म्हणतो. ज्ञानाच्या प्रणालीबद्ध अद्ययावत करणे म्हणजे ज्ञानात कंटिन्युअस काय करतो आपण? सिस्टमॅटिकली आपण ज्ञानात काय करतो? नवीन ज्ञानाची भर करतो, अपडेट करीत असतो, अद्ययावतकरण करीत असतो. त्याला आपण सायंटिफिक नॉलेज म्हणतो. सायंटिफिक नॉलेज हॅज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक. ते काय कॅरेक्टरिस्टिक सांगितले ते बघूया. प्रिन्सिपल, रूल अँड एक्सपेरिमेंट. काय आहे? वैज्ञानिक ज्ञानाची वैशिष्ट्ये काय आहे? सिद्धांत, नियम आणि प्रयोगावर आधारित हे ज्ञान आहे जे आपण वर बघितलंच. इट इज सिस्टमॅटिक, ॲनालिटिकल आणि सिंथेटिक. काय असते? सुसंगत आहे, विश्लेषणात्मक आहे,
आणि सिंथेटिक आहे. मग तुम्हाला ज्ञानाचे प्रकार समजले असेल. रॅशनल नॉलेज जे की सकारात्मक असतं, पॉझिटिव्ह असतं आणि एक्सपेरिमेंट असतो. सायन्स या फील्डमध्ये हे जे नॉलेज असतं ते थेरॉटिकल नॉलेज असतं आणि अदर फील्डमध्ये हा फिलॉसॉफिकल असतो. सिम्पल. इंडक्टिव्ह नॉलेज काय असते, जे तार्किक ज्ञान असते त्यालाच विकसित त्याचे स्वतःचे जे अनुक्रमित ज्ञानाच्या रूपामध्ये तो स्वतःला रूपांतरित करीत असतो, ते इंडक्टिव्ह नॉलेज. यात हे नॉलेज काय आहे, हायेस्ट कॅटेगरी ऑफ नॉलेज आहे. हा, सबकॉन्शियस माइंडमधून आलेलं असतं हे. यावर आपण प्रश्न उचलू शकत नाही किंवा प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असं हे नॉलेज आहे. सायंटिफिक नॉलेज जे की वैज्ञानिक नॉलेज आहे, वैज्ञानिक ज्ञान आहे, जे की नियम, आपले प्रिन्सिपल्स यावर आधारित असते. ओके. लास्ट आपला आहे विजडम. विजडमलाच आपण ज्ञान म्हणतो किंवा मग बुद्धी पण म्हटल्या जाते याला, हा, बुद्धी. ओके. सो विजडम बघूया. विजडम इज द ॲबिलिटी टू थिंक and act using knowledge, experience, understanding, common sense and insight. यालाच आपण इथे मराठीत प्रज्ञा म्हटले. प्रज्ञा पण म्हणता येईल आपल्याला. ज्ञान, अनुभव, समज, सामान्यपद, तुमचा कॉमन सेन्स, अंतर्दृष्टी याचा उपयोग करून विचार करण्याची किंवा कृती करण्याची जी क्षमता असते ते म्हणजे तुमचं विजडम. कशा कशाचं, जे तुमचा अनुभव आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काही समजलं आहे, तुमचं अंडरस्टँडिंग आणि तुमचं कॉमन सेन्स, सोबतच इनसाइट, अंतर्दृष्टी याचा उपयोग करून एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही जे काही ॲक्शन घेता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता, तुमचं डिसिजन देता, जज करता, त्या गोष्टीला आपण म्हणतो विजडम. आणि तुमचा निर्णय जो असतो तो असतो विजडम. So, wisdom is associated with attributes such as unbiased judgment, compassion, experimental self-knowledge, self-transcendence, and non-attachment and non-virtues such as ethics and benevolence. म्हणजेच हे गुण पक्षपाती असलेले निर्णय असले पाहिजे, अनबायसनेस जजमेंट असलं पाहिजे, करुणा, कॉम्प्रेशन असलं पाहिजे, स्वज्ञानावर आधारित असलं पाहिजे, आत्मपरिवर्तन असलं पाहिजे, यात नॉन अटॅचमेंट मीन्स आसक्ती नाही पाहिजे, नैतिकता असली पाहिजे, इथिक्स असले पाहिजे आणि उदारता असली पाहिजे. ओके. सो विजडम इज known as distilled and integrated knowledge and understanding. It provides ability to think and act using knowledge. म्हणजेच हे काय आहे, संक्षिप्त आणि समग्र ज्ञान आहे, जे की समज आणि ज्ञान आणि समज मानले जाते. यालाच व्यक्तीच्या ज्ञानाचा उपयोग करण्याची आणि निर्णय घेण्याची यात क्षमता असते किंवा हे क्षमता आपण आपल्यात येते. ठीक आहे. काय जजमेंट, इथे काय पॉइंट्स सांगितले एकदम शॉर्टमध्ये. जसं आपण नॉलेजचं बघितलं, नॉलेजची कन्सेप्ट डोक्यात ठेवण्यासाठी नॉलेज काय आहे ते आपण बघितले. तसंच विजडमला एकदम आपण कीवर्ड्समध्ये समजून घेणार आहोत. नॉलेज, जजमेंट अँड डिसिजन मेकिंग ॲबिलिटी युजिंग नॉलेज. म्हणजेच तुमचं निर्णय क्षमता आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमचं जजमेंट आणि डिसिजन मेकिंग यासाठी काय तुमचं नॉलेज यूज असते ना. नॉलेजच्या बेसवर आपण एखादं डिसिजन घेत असतो. आपल्याला त्या नॉलेजच्या बेसवर आपल्याला विचार करावा लागतो एखाद्या गोष्टीबद्दल, ते तुमचं विजडम. आपण ज्याचा निर्णय घेतो, एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे म्हणजे ते तुमचं विजडम. ओके. इथे मी एक्झाम्पल सांगितले.
डिसाइडिंग टू परचेस मोर सायन्स बुक बेस्ड ऑन डिमांड. हा, तुम्हाला बुक्स घ्यायची आहे, सायन्स बुक घ्यायची आहे, पण आपल्याला कशी कोणत्या याच्यावर घ्यावी लागेल, त्यांची मागणी बघून, है ना, ऑन द डिमांड बघून आपल्याला एखाद्या विज्ञानाच्या पुस्तकाची खरेदी करणे हा तुमचा निर्णय असेल. जर विज्ञानाच्या पुस्तकाची जास्तीत जास्त डिमांड असेल, तुम्हाला पुस्तक घेणेच आहे. जर पुस्तकांच्या कॉपीज जर तुमच्याकडे कमी असतील तर. ओके, इथे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले आहेत. इनसाइट, फोर इनसाइट, इथिकल ॲप्लिकेशन्स म्हणजेच अंतर्दृष्टी, दूरदृष्टी आणि नैतिक वापर या सगळ्यांना मिळून आपल्याला विजडम आपल्याला मिळत असते, किंवा विजडम हे आपल्याला आपण घेत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपण एखादा निर्णय घेत असतो, दूरचा विचार करतो, एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करीत असतो, काय योग्य काय नाही, काय योग्य असणार आहे, कसं असणार आहे, त्याचा परिणाम काय असणार आहे, हे सगळं विचार करून आपण एखाद्या गोष्टीविषयी जजमेंट घेतो ना. आपण एखाद्याविषयी हे करतो, काय म्हणतात त्याला, निर्णय घेतो, डिसिजन घेतो, ते म्हणजे आपलं विजडम. एक कॉम्प्रिहेन्शन फिगर्स मी इथे शो केलेला आहे. एकदम पटापट याला आपण ओव्हरव्ह्यू करूया. डेटा मगाशी सांगितले, डेटा म्हणजे काय, रॉ फॅक्ट. जिथे डेटा रॉ फॅक्ट दिसलं त्याला लगेच तुम्ही मॅच करा, किंवा त्याला त्याच्याशी जोडून द्या कुठेतरी. जो प्रश्नाशी तुम्हाला विचारलेला आहे त्या प्रश्नाला तुम्ही डेटा दिसल्यास लगेच समजून जायचं डेटा हा काय असतो, रॉ फॅक्ट असतो, मीन्स मिनिंगलेस असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण नंबर्स बघितले होते. काय बघितले होते, 2025, 250 आणि सायन्स बुक बघितलं होतं. इन्फॉर्मेशन काय आहे, ऑर्गनाइज डेटा, मीन्स डेटावर प्रोसेस झाली तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाले, बरोबर. डेटावर प्रोसेस होऊन आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली. ऑर्गनाइज डेटा जसं की बॉरोविंग रिपोर्ट. ओके. नॉलेज, अप्लाइड इन्फॉर्मेशन, तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असेल आणि ती गोष्ट तुम्ही एखाद्याला शेअर करता, ते म्हणजे तुमचं नॉलेज. तुम्ही त्या गोष्टीबद्दल एक्सपिरियन्स घेता आणि ते एखाद्या गोष्टीवर अप्लाय करता, ते म्हणजे तुमचं नॉलेज. विजडम काय आहे, अप्लाइड नॉलेज डिसिजन मेकिंग, म्हणजे तुमचं ज्ञानाच्या आधारावर तुम्ही एखाद्या गोष्टीवर ते तुमचं नॉलेज अप्लाय करता, त्यातून तुम्ही डिसिजन घेता, जजमेंट करताय त्या गोष्टीला, ते म्हणजे तुमचं विजडम. ओके, बरोबर. हा एक मी DIKW मीन्स डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम याचं मॉडेल आहे, पिरॅमिड आहे. हे सुद्धा एक अत्यंत म्हणजे खूप असं इम्पॉर्टंट हा क्वेश्चन म्हणू शकतो, किंवा यातला यावर क्वेश्चन येतो की जे DIKW हा मॉडेल आहे तो कोणी दिलेला आहे आणि कधी दिलेला आहे, बरोबर. तर हा जो मॉडेल आहे, पिरॅमिड्स आहे, जे की याचं हेरार्चिकल आहे, ते रोज ॲकॉफनी 1989 मध्ये दिलेला आहे. पण त्याआधी 1934 ला पोएट होते इलियट. यांनी त्यांच्या पोयम मध्ये
त्यांच्या पोयममध्ये त्यांच्या पोयमचं नाव होतं द रॉक. त्यांनी यांच्या पोयममध्ये द रॉक ही पोयम होती इलियडची. त्या पोयममध्ये त्यांनी या हेरार्चिकल बद्दल किंवा या डेटा हे आहे ना काय म्हणतात त्याला, यांनी जे मॉडेल्स दिले आहे ना त्याबद्दल त्यांचा उल्लेख केलेला. आणि त्यातून रुसेल यांनी काय केलं, 1988 मध्ये ही कन्सेप्ट आणली. 1988 मध्ये ही कन्सेप्ट आणली आणि 89 मध्ये फ्रॉम डेटा टू विजडम, फ्रॉम डेटा टू विजडम असं एक आर्टिकल होतं. त्या आर्टिकल मध्ये त्यांनी त्यांचं जे रिसर्च वर्क होतं ते त्यांनी पब्लिश केलं. आणि रुसेलनी म्हणजे त्याला जे काय म्हणता येईल त्याला जे डेव्हलप जे झालं ते 1989 मध्ये झालं. ओके. सो डेटा म्हणजे काय आपण इथे शिकून घेतलंय, इन्फॉर्मेशन काय असतं, नॉलेज काय असतं, विजडम काय असतं हे आपण बघितलं आहे. आता यावर कुठलाही प्रश्न जर आला तर ते तुम्ही विदाउट तुम्ही हिचकीच ते तुम्ही सॉल्व करू शकता. काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्सला टाकू शकता. मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल. थँक्यू.